पंढरपूर शहरात दिनांक 26 रोजी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे आणि म्हाडा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रचार सभा पार पडली। या सभेत प्रणिती शिंदे यांनी आक्रमक शैलीत भाजपाला धारेवर धरले। प्रणिती शिंदे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाती धर्मात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले। पंतप्रधान मोदींच्या त्या वक्तव्याचा मी निषेध करते। भाजपचे लोक सोलापुरात येऊन जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्नात आहेत। हा महाराष्ट्र जिजाऊंचा महाराष्ट्र आहे, अहिल्या देवींचा महाराष्ट्र आहे, हा रमाईंचा महाराष्ट्र आहे, सावित्रीबाईंचा महाराष्ट्र आहे। मी महिला आहे तरी लढत नाहीये, तर मी महिला आहे म्हणून लढत आहे। मला महिला म्हणून जिजाऊ, अहिल्यादेवी, रमाई, सावित्रीबाई यांचा अभिमान आहे। त्यांनी जो संघर्ष केला आम्ही तो व्यर्थ नाही जाऊ देणार, असा एल्गार प्रणिती यांनी यावेळी बोलून दाखवला। श्री प्रभू रामाचे मंदिर झाले, आम्हाला याचा आनंद आहे, पण भाजपचे लोक देवाचा प्रभू रामाच्या नावाचा वापर मत मागण्यासाठी करतात। मतदान हे कामावर झालं पाहिजे, तरच लोकशाही जिवंत राहील। प्रभू रामासोबत कधीतरी विठू माऊलीचा देखील जय जयकार करा, कधीतरी विठू माऊलीसोबत सेल्फी घ्या। मंदिर झालं, पण अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक का बांधलं नाही, असा संतप्त सवाल देखील प्रणिती यांनी यावेळी भाजपाला विचारला। ही लढाई आपल्या सर्वांची आहे। भाजपने मागील 10 वर्षात फोडाफोडी, आमदारांची खरेदी विक्री केली। यांना फक्त हेच येते। भाजप रात्री खेळ करणारी पार्टी आहे, यामुळे रात्र वैरांची आहे, म्हणून आपल्याला सावध राहायचे आहे आणि 7 तारखेला भरभरून आताच्या पंजावर मतदान करायचे आहे, असेही प्रणिती म्हणाल्या। माढा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, शरद पवार साहेब, विजयसिंह मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदे यांनी शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवले। त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले, पण भाजपने शेतकरी देशोधडीला लावला। भाजपने दुधाला 5 रुपये अनुदान जाहीर केलं आणि हे अनुदान मिळवण्यासाठी 14 अटी घातल्या। या अटी पूर्ण करता करता शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले। शरद पवार साहेबांनी एक सही केली आणि दुसरीकडे अनुदान जमा केले। याला जाणता राजा म्हणतात, असेही धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले। उजनी धरणाला लई कारभारी झाले आहेत, यांचा बंदोबस्त करून उजनीचे व्यवस्थित नियोजन करणार। भाजपने जिल्ह्याची वाट लावली आहे। आपल्याला विकासासाठी घडी पुन्हा बसवायची आहे। या निवडणुकीत हाताच्या पंजाला भरघोस मतदान करून आपल्याला बीडचे पार्सल परत पाठवायचे आहे। तसेच तुतारी घेतलेल्या माणसाला देखील भरभरून मतदान करून मला आशीर्वाद द्या, असे आवाहन देखील धैर्यशील मोहिते पाटील यांनी यावेळी केले। यावेळी व्यासपीठावर भूषणसिंह, राजे होळकर, राजे निंबाळकर, प्रवीण गायकवाड, अभिजित पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते। ही लोकसभा लढायची उमेदवारी जेव्हा मला मिळाली तेव्हा मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानले। मला माहिती होतं की समोर संघर्ष करायचा आहे, पण मी आज 500 गावं फिरली, मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण, आणि गावागावातून जो प्रतिसाद मिळतोय, एक हिम्मत मिळाली। तुम्ही मला हिम्मत दिली अजून लढायची। शेतकरी मायबाप शेतकऱ्यांनी हिम्मत दिली। काका, बऱ्याच गावांमधून आता असा प्रतिसाद आला, शेतकरी मायबाप म्हणाले की आम्ही ठरवलंय, आमचं ठरलंय, 3 महिन्याआधी ठरलंय की भाजपच्या विरोधात मतदान केलं पाहिजे। कारण का या 10 वर्षात जर सर्वात जास्त त्रास कोणाला झाला असेल तर माझ्या शेतकरी मायबापला त्रास झालाय। गावोगावी पाणी नाहीये, उजनीचं नियोजन नाहीये, पिकाला भाव नाहीये, अजून पीक विम्याचं वितरण झालं नाहीये, दुधाला दर नाहीये, कांदा निर्यात बंद। आजच मी बातमी वाचली की गुजरातचा कांदा बाहेरगावी जातोय, पण महाराष्ट्रामध्ये कांदा निर्यात बंद आहे। का आमच्या महाराष्ट्रावर अन्याय झाला? पाणी नाहीये आणि वर जीएसटीचं राक्षस तुमच्या उरावर येऊन बसलंय। 10 वर्ष हा त्रास सहन करताय का? एका 15 लाखाच्या आमिषामुळे अजून वाट बघतोय। आज 10 वर्ष लागली आपल्याला कळायला की ते खोटं होतं, ते 15 लाखाचं आमिष। पण 10 वर्ष वाया गेली ना सोलापूरची। अहो, जेव्हा 10वी एक नापास होतो, 10वीत एक मुलगा नापास होतो, तेव्हा घरात दुखावटा असतो। आई वडील म्हणतात, बाप रे, ह्याचं 1 वर्ष वाया गेलं, पण 10वीच्या परीक्षेला परत तर बसू शकतो। 10 वर्ष आपण मागे गेलोय सोलापूर, त्याचं काय? हा पाप कोणाचा आहे? भारतीय जनता पक्षाने 2-2 खासदार निवडले, कोऱ्या पाट्या, अनुभव नाही, काम नाही, तरी तुम्ही किती मोठे मनाचे की तुम्ही त्यांना निवडून आणलं।